नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा 2024 संबंधित आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी समोर आलेली आहे. निवडणुकीआधी पीक विमा व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. तर ही महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी. परभणी जिल्ह्यामध्ये 24 तासाच्या आत पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. खरीप हंगाम 2024मध्ये जिल्ह्यातील 4 लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्यामुळे 25% अग्रिम पीक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करा असे शेतकऱ्यांनी निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केले आहे. जिल्हाधिकारी यांनी पीक विमा कंपनीला कडक निर्देश दिले आहे की लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करा, नाहीतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आदेश पीक विमा कंपनीला दिले आहे. तर जे कोणी शेतकरी परभणी जिल्ह्यातील व्हिडिओ पाहत असेल त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे. परभणी जिल्ह्यासाठी 25% अग्रिम पीक विमा हा मंजूर झालेला आहे. तर हा पीक विमा सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. हा पीक विमा सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद या पिकासाठी मंजूर झाला असून ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला अशा शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक तक्रार नोंदवली होती अशा शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी 25% प्लस त्यांचा वैयक्तिक पीक विमा असा दोन्ही पद्धतीचा पीक विमा मिळणार आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवली नाही त्यांना फक्त 25%च पीक विमा या ठिकाणी दिला जाणार आहे अशी माहिती सध्या प्रशासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे. तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.